नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर श्रवणबाळ ही योजना जी आहे या दोन्ही योजनेचे हप्ते वितरण मागील 2 महिन्यापासून झालेले नाही आहे. हप्ते वितरण कधी येणार तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर हप्ते वितरण एकत्र येणार का हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत. त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत आणि श्रवणबाळ या योजनेच्या अंतर्गत मिळणारे लाभार्थी जे असतील म्हणजे त्याचबरोबर विधवा महिला असतील, त्याचबरोबर अपंगत्व किंवा ज्येष्ठ नागरिक देखील असतील, हे सर्वच या योजनेच्या अंतर्गत दोन्ही देखील हप्ते वितरण आहे ते एकत्रच होणार आहे. त्याचबरोबर नागरिकांचे हप्ते अनुदान हे एकाच वेळी दोन्ही योजनेच्या अंतर्गत दिले जाणार आहे, अशी सरकारची महत्त्वपूर्ण अपडेट आहे. म्हणजे ही जी योजना आहे संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर श्रवणबाळ ह्या दोन्ही हप्ते वितरण एकत्रच होणार. म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील त्याचबरोबर ज्या विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्णच अपडेट आहे. ह्या आजच्या दिवसाची महत्त्वपूर्ण अपडेट आहे. श्रवणबाळ आणि संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत इथून पुढचे जे मार्च आणि एप्रिल महिन्याचे जे हप्ते वितरण राहिले होते ते देखील तुम्हाला दोन्ही हप्ते वितरण एकत्रच होणार आहे. त्यांचे तांत्रिक अडचणींमुळे किंवा प्रशासकीय काही गोष्टींमुळे हे दोन्ही हप्ते वितरण एकत्र जमा की 2 महिन्याचा लाभ एकत्र येतो. उदाहरणार्थ मार्च आणि एप्रिल ह्या महिन्याचा तुम्हाला हप्ते वितरण जे होणार आहे आत्ता मार्च आणि एप्रिलचे तो तुम्हाला एकत्रित होणार आहे. भरपूर साऱ्यांना देखील प्रश्न पडला असेल या योजनेच्या अंतर्गत लाभ देखील आम्हाला येतो परंतु आम्हाला देखील लाभ चेक करता येत नाही आहे किंवा ही लाभ चेक करण्याची काय प्रोसेस आहे ते देखील मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला जवळच्या बँकेत जायचं आहे, त्या बँकेत म्हणजे ज्या बँकेत तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत तुमचे जे हप्ते वितरण केले जाते किंवा या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला लाभ जो येतो त्या बँकेत तुम्हाला जायचे आहे. त्या बँकेत तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथे पासबुक देखील अपडेट करून घ्यायची आहे. म्हणजे तुम्ही जे तुमचे पासबुक जर अपडेट करून घेतले तर तुम्हाला त्यावरती तुमच्या खात्यावरती किती पैसे आहेत किंवा योजनेच्या अंतर्गत लाभ जमा झालेला आहे की नाही हे सर्व स्पष्ट होईल. बरं, ज्यांना योजनेच्या अंतर्गत भरपूर सारी माहिती असतात तुम्ही उमंग ॲपवरून देखील चेक करू शकता. उमंग ॲप डाउनलोड करायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत देखील सर्व तपशील भेटून जाईल किंवा तुम्हाला ह्या खात्यावरती पैसे आलेत की नाही हे देखील योजनेच्या अंतर्गत मिळून जाईल. त्याचबरोबर श्रवणबाळ आणि संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत ज्या महिला विधवा महिला व ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांच्यासाठीही महत्त्वपूर्ण अपडेट आहे. म्हणजे मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्याचे हप्ते वितरण तुम्हाला तुमच्या खात्यात लवकरच जमा होईल. म्हणजे कधी होणार अद्याप काही डेट आली नसता. हे जे फक्त हप्ते वितरण होणार आहे ते तुम्हाला दोन्ही हप्ते वितरण एकत्र येणार आहे. त्याचबरोबर ज्या महिलांना 2 हप्ते खात्यावरती जमा होतील, त्याचबरोबर मार्च आणि एप्रिल महिन्याचे दोन्हीच हप्ते वितरण तुमच्या खात्यावरती येणार आहेत. परंतु बरोबर पुढील देखील हप्ते वितरण जे होईल मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.